मंडळी, पहाटेचे 5 वाजलेत आणि आज आम्ही निघतोय स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. म्हणतात ना, काही ठिकाणी जायचं नसतं, पण एक अशी वेळ येते जेव्हा ती वेळ आपल्याला आपोआप त्या दिशेने घेऊन जात असते. आणि अशीच एक सुंदर वेळ आमच्यावर देखील आली होती, जी आज आम्हाला राजगडाचा रस्ता दाखवणार होती. पुणे आणि कात्रज घाट पास करून आम्ही येऊन पोहोचलोय घाटाच्या वरल्या भागावरती आणि इथे येऊन पहिला ब्रेक घेतलेला आहे, टी ब्रेक. पाहू शकता मागे. आणि ही आमची टीम. घाट माथ्यावर आल्यानंतर सह्याद्रीचा अनुभव आपोआप यायला लागतो, कारण इथली थंड हवा, इथलं वातावरण आणि इथल्या पर्वतरांगा आपल्याला तो अनुभव देऊन जातात. आणि आमच्यासोबत एक 6 वर्षाचा मावळा देखील होता. तो त्याच्या आयुष्यातला पहिलाच ट्रेक करणार होता. पहिला ट्रेक आणि राजगड एकदम भयानक आणि जबरदस्त कॉम्बिनेशन होता हा. बर्फ गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव घेऊन आम्ही शेवटी राजगडचा पायथा गाठला. एकदम सुन्न करणारी थंडी होती. मित्रांनो, ऑलमोस्ट राजगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता. सह्याद्रीतल्या धुक्यामुळे माझ्याजवळ असलेल्या कॅमेऱ्यामध्ये असा व्ह्यू कॅप्चर नाही करता आला की जे तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल. आमच्या पुढे दिसणारी पर्वतरांग म्हणजे राजगड आम्हाला त्या दिशेने आकर्षित करत होता. राजगडचा पायथा गाठला आणि लागलीच ट्रेकला सुरुवात केली. मी आणि माझ्या 6 जणांची टीम सपासप राजगडाकडे पावले टाकत चालत होतो. जितकी एनर्जी आमच्यात होती तितकीच एनर्जी आमच्या या 6 वर्षाच्या मावळ्यामध्ये देखील होती. जसं जसं राजगडची चढाई पूर्ण करून पुढे जात असतो तसंच मागच्या बाजूचा हा तोरणा किल्ला देखील फुलून दिसायला लागतो. सिंहगड ही सिंहाची गुहा असेल तर तोरणा किल्ला हे गरुडाचं घरटं आहे असं म्हणतात. आणि त्याच गरुडाच्या घरट्याकडे पाहत आम्ही राजगडाची चढाई करतोय आणि त्या चढाईमध्ये हा 6 वर्षाचा मावळा देखील तितक्याच जिद्दीने गड चढतोय. ट्रेकिंगला आम्ही सुरुवात केलेली आहे. मी आणि आमच्या 7 जणांची टीम आता येऊन पोहोचलेले पाली दरवाजापाशी. आणि हे मागे पाहू शकता पाली दरवाजा. आणि अजूनही ट्रेक कम्प्लीट झालेला नाहीये. तुम्ही मागे पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये की अजून किती उंचीवरती आपल्याला गड आहे ते पाहायचं आहे. गडाच्या मध्यभागी आणि सगळ्यात उंचीवर वसलेला हा बाले किल्ला. पाली दरवाजा आणि महाद्वारातून प्रवेश करून आपण पद्मावती तलावाजवळ येऊन पोहोचतो. हळूहळू आम्ही आता राजगडावरचा ट्रेक पूर्ण करतोय. मी आणि माझे 6 जणांची टीम पुढे गेलेली आहे आणि आम्ही आता बाले किल्ल्याकडे प्रवास करत आहोत. आणि हा किल्ला बघितल्यानंतर तुम्हालाही समजत असेल की महाराजांनी हा किल्ला पहिली राजधानी म्हणून का निवडली असेल. तर तुम्ही पाहू शकताय वरती बाले किल्ला आहे हा. आणि आम्ही बाले किल्ल्याकडे जाताना आता हा शूट करत आहोत. आणि हा मागचा व्ह्यू तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला समजून येईल की किती उंचीवरती वसलेला हा किल्ला आहे. जवळपास 1300-1350 मीटर उंचीवरती वसलेला हा किल्ला आहे. सगळ्यात कठीण चढाई पूर्ण करून आम्ही बाले किल्ल्यावरती येऊन पोहोचलो. बाले किल्ल्यावरती सगळ्यात आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे चंद्रकोर तलाव. या तलावाकडे बघितल्यानंतर महाराजांचा 350 वर्षापूर्वीचा दूरदृष्टीचा अंदाज आपोआप येऊन जातो. इथून थोड्या वरच्या भागावरती गेल्यानंतर 350 वर्षापूर्वी आपल्या महाराजांचं जिथं वात्सल्य होतं त्या ठिकाणच्या राजवाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आणि हाच आपल्या महाराजांचा राजवाडा. बाले किल्ला उतरून आम्ही आता सुवेळा माचीकडे पोहोचलो. गडाच्या प्रत्येक माचीवरून सह्याद्रीचं रौद्र रूप पाहायला मिळतं. जिकडे तिकडे रौद्र रूप धारण केलेली आपली सह्याद्री आणि या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वावरणारे आपले मराठी मावळे आणि आपल्या मावळ्यांच्या संरक्षणासाठी वसलेले हे गड किल्ले. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. तू मोदी का लाल है स्वराज हमें निबंधन का एक नारा है. हमने कहा था हम नमक है महाराज, नमक नहीं चंदन हो कभी. तुम तिलक हमारे माथे का. आमच्या या चिमुकल्या मावळ्यांच्या घोषणा आणि महाराजांबद्दल असलेलं त्याचं प्रेम, कुतूहल आणि उत्कर्षा या सगळ्या गोष्टींचं करावं तितकं कौतुक कमीच वाटेल. म्हणावं तितकं सुंदर चित्रीकरण मलाही करता आलं नाही, कारण व्हिडिओ शूट करण्याच्या मोहापलीकडे वसला होता तो म्हणजे माझा राजगड पाहण्याचा मोह. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.